बरसों नहीं बरसात है। एक सांगून ठेवतो, मी जिवंत असेपर्यंत या घराच्या वाटण्या होणार नाही। आणि राहिला प्रश्न तुझ्या हिश्श्याचा, जर तो तुला हवाच असेल तर मी आत्ता वकिलाला बोलवून घेतो। तुझ्या वाटणीचे जे काय पैसे असतील ना ते लगेच उद्याच्या उद्या चेक देऊन टाकतो मी। पण त्यानंतर या घराशी या कुटुंबाशी तुझा काहीही संबंध राहणार नाही। आहे कबूल? आहे कबूल? बोल। आत्ता चेक लिहितो मी। तुला काय वाटलं मधुरा? तुझा बाप आहे मी, तुझ्यापेक्षा जास्ती हट्टी आहे, तुला माहिती आहे ते। बघा बाबा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय। मला या घरच्यांशी संबंध नाही तोडायचे, मला फक्त या घरात राहायचं नाहीये। कारण या घराचं वातावरण बदललंय आता। आणि जर दुसरीकडे राहायचं असेल तर पैसे नकोत, म्हणून वाटणीचं बोलते। काही गरज नाही वाटणी करायची। मी आत्ताच सांगतो, मला आणि मीराला या घराच्या हिश्श्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही। मला खूप दिलंय या घराने, ते काही आहे ना ते सगळं तुझंच आहे। मला काही नको। आणि आमच्यामुळे तुला त्रास होतोय ना या घरात, मग तू कशाला घर सोडून जातेस? मी आणि मीराच जातो। चल मीरा, आपण जाऊया, चल। अरे तू काय एकदम टोकाचं बोलतोयस? तू जर इथून निघून गेलास तर आम्हाला चैन पडेल का इथे? आणि मी गेलेलं चालणार आहे तुम्हाला? मधुरा, तू हट्टीपणा करतेय आणि आधीला समंजसपणे वागतोय। नाही बाबा, जाऊ द्या। आधी प्लीज तू ना नको हिचं मनावर लावून घेऊस, तुला माहिती आहे ना हिचा स्वभाव। छान, आता माझा नवराही तुमच्याकडनं बोलतोय। तूच काय माझा अपमान करतोय सगळ्यांसमोर? चुका काढतोयस माझ्याच। मधुरा, शांतपणाने बोल ना जरा, आवाज का चढवतेयस? पैसे हवेत ना तुला? देऊ आम्ही, पण हे वाटणीचं खूळ डोक्यातनं काढून टाक बरं। हे सगळं ना माझ्यामुळे होतंय। नाही तेवढे पैसे कमवू शकलो, नाही तुला स्थैर्य देऊ शकलो, आणि आता मल्हारचं पण तसंच झालंय। तुला बिझनेससाठी पैसे हवेत, मान्य आहे। तू नीट विचार केलायस का? बिझनेस करणं काय खायचं काम नाहीये, त्यासाठी खूप स्ट्रगल आहे। तुला तुझ्या कम्फर्ट झोन मधनं बाहेर पडावं लागेल। तयारी आहे का तुझी? हो बाबा, आहे माझी तयारी। मला नाही टिपिकल आयुष्य जगायचं। मी तुमचाच मुलगा आहे, मला नाही जमणार 9 ते 5 कारकुनी करायला। त्यापेक्षा मी स्वतःवर मेहनत घेईन ना बाबा। मी माझं टॅलेंट दुसरीकडे का वाया घालवू? मला नाही जमणार इतरांच्या हाताखाली कामं करायला, उलट 4 लोक मी माझ्या हाताखाली कामाला ठेवेन ना बाबा। तेच सांगतोय, हे सगळं सोपं नाहीये। तुला तुझी धरसोड वृत्ती सोडावी लागेल। मी करेन, मी सगळं करेन, पण ना मला प्रूव्ह करायचा, स्वतःला प्रूव्ह करायचा, किमान एक चान्स द्या मला। नीट विचार करून बाबा, माझं सगळं ठरलंय। ब्लूप्रिंट डोक्यात फिक्स आहे माझ्या बाबा, फक्त पैशांमुळे माझं अडलंय। एवढंच ना? अरे मग मी करतो फंडिंग तुला, मला नाही का आधी सांगायचं? नाही, नको। मी आमच्या कुटुंबासाठी ऑलरेडी खूप केलेत बाबा। मधुरा, तू तुमचं आमचं असं काय बोलते? अगं नातू आहे तो माझा, त्याच्यासाठी मी एवढं नाही करणार। बाबा प्लीज, मला या घरात कुणाचेही उपकार नकोयत आता। या घरात मला उपकाराखाली दबून नाही राहायचंय आता।
बस. मल्हार, यापुढे तू कुणाकडेही पैसे मागायचे नाही. बिझनेस करायचा आहे ना तुला, मग स्वतःच्या हिमतीवर कर. स्वतःच्या कर्तृत्वावर सांभाळ तुझ्या कुटुंबाला. कुणावरही अवलंबून राहायचं नाहीस. आणि तू हे करू शकतोस मल्हार. मला या घरात आश्रितासारखं जगायचं नाहीये आता बाबा. कुणावरही ओझं म्हणून जगायचं नाहीये. मधुरा, मधुरा ऐक माझं. गुळ घे, गुळ. तू झालंय जा अजून एक. अगो बे, मीरा, हा लाडू. हो. सुखी राहा. मधुराताई, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. नुसतं वरवर गोड बोलून काय फायदा आहे रे. मनात गोडवा असायला हवा. वागण्यातला कडूपणा कमी केला ना तर या तिळगुळाला काही अर्थ आहे. मधुरा, मधुरा, मधु हॅलो सर. कीर्तने, काल जी ऑपरेशन झाली त्याचा रेकॉर्ड दाखवा. येस. कल्याणी कांबळे यांचं काल झालं ऑपरेशन, पण यांना काही ऑपरेशनची गरजच नव्हती. सर, मला पेशंटची हिस्ट्री माहित नाही. मला सांगितलं एंट्री कर, मी केली. व्हॉट नॉनसेन्स. डॉक्टर देशमुखांना बोलवा लगेच. येस. एका दिवसात? हॅलो डॉक्टर देशमुख, प्लीज जरा रेकॉर्ड रूम मध्ये या. हॅलो सर. डॉक्टर देशमुख, हा सगळा काय प्रकार आहे? काय सर? त्या कल्याणी कांबळे यांचं कसलं केलंय ऑपरेशन? आणि कुणीतरी भलत्याच डॉक्टरने ऑपरेशन केलं माझ्या पेशंटचं, मला न सांगता. आणि तुम्ही करू कसं दिलं? आधी हे काहीतरी वेगळं आहे. विचित्र प्रकार आहे हा. बोला डॉक्टर, मला उत्तर हवंय. कुणी केलंय हे? बोला डॉक्टर देशमुख, मला उत्तर हवंय. सर सर ते ऍक्च्युली तुम्ही काल नव्हता ना, तुम्ही बाहेर गेला होतात ना ऑपरेशनला. आणि त्या तिथे कांबळेबाईंची तब्येत अचानक बिघडली ना सर. मग त्यांना इमिजिएटली ऑपरेशन थिएटरमध्ये घ्यावं लागलं. पण तुम्ही निदान डॉक्टर आदिराजना इन्फॉर्म तरी करायचं. मॅडम तेवढा वेळ नव्हता तेवढा. आपण काय केलंय ऑपरेट? यात डिटेल सुद्धा नाहीये. ते त्यांच्या पोटात पाणी झालं होतं ना, मग ते ऑपरेशन करून काढावं लागलं. आणि मग त्या गेल्या. काय? आणि हे तुम्ही मला आत्ता सांगताय? मी जो ऑपरेशनसाठी बाहेर गेलो होतो तो मला मेसेज करायचा, नंतर सांगायचं. मी आता तुम्हाला विचारायला आल्यानंतर तुम्ही मला हे सांगताय. सॉरी सर, सांगायचं राहून गेलं.
काय पद्धत आहे? आता मी काय उत्तर देणार आहे त्यांच्या नातेवाईकांना? तुम्ही नातेवाईकांना तरी कळवलंय का? नाही मॅम, अजून नाही सांगितलं. आज सकाळीच झाली ना डेथ म्हणून. पण आता तुम्ही म्हणालात की त्यांचं ऑपरेशन झाल्यानंतर त्या गेल्या. नाही सर, आज सकाळीच गेल्या त्या. अजून नातेवाईकांना पण कळवलं नाही. कसं आहे, नातेवाईकांना अचानक कळलं की एकदम वाईट रिॲक्ट करतात ना ते, म्हणून. सर, तुम्हीच सांगा ना नातेवाईकांना त्यांच्या. मी अजून बॉडी पण ताब्यात द्यायची आहे ना. सगळा काय प्रकार आहे? मी त्या मिसेस शैलांना आता कसं सांगणार आहे? डॉक्टर देशमुख, पेशंटच्या नातेवाईकांना तुम्ही लगेच सांगायला हवं होतं. आणि आधी तुझ्या पेशंटच्या बाबतीतला कुठलाही निर्णय घेण्याआधी मॅनेजमेंटने तुला इन्फॉर्म करायला हवंच होतं. त्याला कुठलंही जस्टिफिकेशन नाहीये डॉक्टर. आधी हा सगळा प्रकार बाबांच्या कानावर घालायला हवाय. हो, जे आपल्याला पटत नाही ना ते सगळं आपण बाबांना सांगायला पाहिजे. चल. शैलताईंची बहीण ऑपरेशन होण्याआधीच गेली होती. ह्या आहेत त्या सगळ्या आपल्या इतर बायकांसाठी आहेत आणि मोऱ्याच्या पिसांच्या आहेत ना, ह्या आपल्या घरच्या बायकांसाठी. मनू, तुला कुठली देऊ? रंग कुठला आवडतोय बघ? कोणतीही चालेल. निळी आवडेल? हा, मग ही तुझ्यासाठी आणि ही मीरासाठी. मीराच्या सासूबाईंसाठी हिरवी आणि तुझ्या सासूबाईंसाठी लाल. लाल अगदी योग्य रंग निवडलात. का? लाल म्हणजे धोका. परफेक्ट. आणि माझ्या आईसाठी बघ कुठला आवडतोय. नाही तर याच्यातली घे, तुला आवडेल ती. आयडिया. कसली आयडिया? आयडिया. मी ह्या सगळ्या पर्सेस वर घेऊन जाते आणि निवांत बसून सगळ्या सॉर्ट आउट करून आणते. तर तुम्ही काळजी करू नका, मी करते ना सगळं. मी आणते. तुम्ही काळजी नका करू. पिशव्या हे आहेत ना. होय, आज काय विशेष? असा रंगेल ना कुस्तीचा सामना, बघायला मज्जा येणार आहे. आता खरं तर मनूची सासू हवी होती हे बघायला, पण ठीक आहे, जेव्हा बघेल तेव्हा राग येईलच तिला. आणि मनूचा चेहरा सुद्धा हे बघितल्यावर असाच लालबुंद होईल. चला, गेल्या वर्षी आईने लुटलेल्या वाणाचा पुरेपूर फायदा करून घेते. शुभांगीताई, अरे मीरा, आई, मीरा. आई, वनिता, मधुराताई ती कामात होती जरा, म्हणून येता नाही आलं तिला. आले असता तर खूपच बरं वाटलं असतं. पण आता तुम्ही या ना, पण बसा. या 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 बस. ये ग वनिता. हो. या, बसा. बस. शुभांगीताई, हल्ली वाण काय द्यावा ना प्रश्नच पडतो बघा. हो ना. त्या सुखदा लेलेने साबणाची केस दिली
आता सगळीकडे वाण म्हणून त्या साबणाच्या केसेसच चालल्या आहेत. आणि तसंही 50-100 रुपयामध्ये दुसरं काय मिळतं? हो ना. मनू तुझ्या ताईलाही दे ना हळदी कुंकू. बंगीताई, तुम्हाला माहितीये का, साठे काकूंनी 1 डझन केळी वाटली आहेत वाण म्हणून. आता आठवडाभर खात राहायचं शिकरण. आई हो का? मीरा, हा का? ये बाळीकडे. अगं मीरा, किती गोड दिसतेस, किती ग्लो आलाय चेहऱ्यावर. लग्न मानवलंय हो तुला. नवरा सगळे लाड पुरवत असेल. काय ग, काही गुड न्यूज आहे का? हो नाही काकू. नाही नाही अजून नाही, पण मी मागे लागले आहे आदी आणि मीराच्या. शुभांगी ते बसा ना. मी काय म्हणते, पुढच्या वर्षी संक्रांतीच्या दिवशी आपण यांच्या बाळाचं बोरनाण इथेच करूया. नाही, यांच्या बाळाचं बोरनाण करूच आपण इथे, पण त्याच्या आधी सौरभ आणि अश्विनीच्या बाळाचं बोरनाण करायला गेले ते. हो खरंच की. सौरभ आणि अश्विनीकडे गुड न्यूज आहे बर का. अरे वा, अभिनंदन. अभिनंदन सौरभ. कॉंग्रॅच्युलेशन अश्विनी. अरे यार, आशाने तर अडकायला होईल मला. जर मी आता सांगितलं की मी प्रेग्नेंट नाहीये तर सगळेच खूप रागावतील मला. जाऊ दे जाऊ दे, नंतरचं नंतर बघू. काय ग, काय बोलते स्वतःशी? काय कुठे वाण 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 बघा ना उघडून, म्हणजे आम्हालाही कळेल तुम्हाला आवडलंय की नाही. अरे वा, छान आहे हा. आयडिया एकदम मस्तच आहे अश्विनी. हो ना. खूप छान वाटली पर्स, मला खूप आवडली. हो ना. प्रिंट पण छान आहे हा, आवडलं मला. मी नक्की वापरेन. मनू, तुझ्या सासूबाईंचं वाण तुझ्याकडे दिलंय हा. बघ 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 ना उघडून, तुलाही आवडायला हवं ना. बघ. रंग खास आईने निवडलाय बरं का मनू. मनू ऐक ना, लहान बाळ आहेस तू अगदी, आणि या राग सतत नाकावर असतो. किती गैरसमज करून घेतेस ग. मी आणि आदी सतत फक्त तुमच्या दोघांचा विचार करत असतो. मल्हारला कसं सेटल करता येईल याबद्दलच बोलत असतो. ऐक ना, तू नको काळजी करू, सगळं खूप छान होणार आहे. मनू, एक रिक्वेस्ट आहे फक्त. अशी नको ना रागवूस तू माझ्यावर. हा, मग अशी घरात तू ज्या पद्धतीने बोलत होतीस ना, भीतीच वाटायला लागली मला. बाकी काही नाही ग, आई बाबांची तब्येत, त्याची काळजी वाटते. बरं झालं तू राग सोडलास, त्यामुळे आईला बरं वाटलं. आता आईचं बीपी किती वाढलं होतं बघितलंस ना. ताई, आईची तब्येत बरी नव्हती, तिला बरं वाटावं म्हणून मी तुझ्याशी बोलले. माझा तुझ्यावरचा राग अजूनही गेलेला नाहीये. म्हणजे मला तुझं वागणं पटत नाही. तू फक्त स्वतःचाच विचार करतेस. जोपर्यंत हे बदलत नाही तोपर्यंत आपल्यातलं काहीच बदलणार नाहीये. आपलं कधीच पटणार नाहीये. मनू, तू असं का बोलतेस? तू असं काय वागले मी, मला सांग. नाही, मला मान्य आहे की मी थोडीशी कामात जास्त बिझी असते. हे बघ, हॉस्पिटलमध्ये वेगळीच टेन्शन्स असतात, तिकडे आई बाबांची तब्येत बरी नाहीये, घरी गेलं तर मधुरातही वैतागलेले असतात. मी आधीला सुद्धा वेळ देऊ शकत नाही. अगं, कुठे कुठे पुरी पडणार आहे मी एकटी. हो ग बाई,
सगळे प्रॉब्लेम्स तुलाच आहेत, आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीयेत. खुश? तू ताई आहेस, तू मोठी आहेस, म्हणून सगळं मलाच ऐकून घ्यावं लागणार. जाऊ दे मनू, उशीर होतोय, घरी सगळे वाट बघत असतील. नशीब ही गोष्ट वेळीच लक्षात आली आपल्या. बाहेर जर कोणाला कळलं असतं ना तर आपल्या हॉस्पिटलची खूप बदनामी झाली असती. आणि बाबा हे हॉस्पिटल आपलं असल्यामुळे लोकांनी यासाठी तुम्हाला जबाबदार धरलं असतं. नाही प्रॉब्लेम काय ना बाबा, पेशंटच्या नातेवाईकांना योग्य माहिती न देणं हे अंगाशी येऊ शकतं ना आपल्या. एक्झॅक्टली, दॅट्स माय पॉइंट. आणि माहितीचा अधिकार प्रत्येकाला आहे. आता आम्ही सुद्धा स्टाफला काही माहिती विचारली तर आम्हाला उडवाउडवीची उत्तरं देतात. पेशंटच्या नातेवाईकांना काय सांगत असतील, हे बरोबर नाही ना. है ना? मला दे ना. बाबा नाही, बरोबर आहे तुझं. मी उद्याच सगळ्या स्टाफची मीटिंग घेतो आणि बोलतो त्यांच्याशी. हे. मीरा, आपण सुद्धा अटेंड करूया ही मीटिंग. अरे नाही, कशाला? म्हणजे या सगळ्या ऍडमिनिस्ट्रेशनच्या गोष्टी आहेत ना, त्याच्यामध्ये तुमच्यासारख्या ब्रिलियंट डॉक्टरनी कशाला लक्ष घालायचं? नाही का मीरा? हे खरंच आहे म्हणा. आणि आता तुम्ही मला सांगितलंय ना हे सगळं, मी बघतो आता काय करायचं ते. आणि मीरा, अगं काय काय करणार तू? म्हणजे घरचं सगळं करतेस, हॉस्पिटलमध्ये एवढं काम करतेस. तुला काय 4 हात आणि तुझ्या दिवसाला 48 तास आहेत का? बाबा, मीराच्या डोक्यात सतत कामाचाच विचार असतो, सतत. नाहीतर तुझा तिसरा विचार नसतो कधी मीराच्या डोक्यामध्ये. पोळी छान झाली मीरा. नाही पण बाबा, तुम्ही डॉक्टर वैशंपायनांशी एकदा प्लीज बोला. नाही काय होईल, पेशंटचा विश्वास आपण कायमचा घालवून बसू. मी बोलतो मीरा, मी बोलतो प्रदीपशी. डोंट वरी. आणि काय आहे, आता तुम्ही दोघं आलाय ना हॉस्पिटलमध्ये, त्यामुळे तुमचा दोघांचाही वचक असतो सगळ्यांवरती. प्रदीपवर सुद्धा असतो. म्हणून तर मी निर्धास्त असतो हल्ली. आय मस्ट टेल यू मनू, तुझी बहीण ना म्हणजे एक परफेक्ट एक्झाम्पल आहे. मल्टीटास्कर कसं असावं ते तिच्याकडून शिकावं. अति गोड झाली गुळपोळी. मधुरा, काय छान दिवस गेला माझा, माहितीये का तुला? माझा वाईट गेलाय. काय? माझा दिवस वाईट गेलाय. का? तुझी ती लाडकी मीरा, तिच्या घरी हळदी कुंकू होत. या अशा परिस्थितीत, आणि वर सगळ्यांना इन्व्हाइट पण केलं होतं. मी नव्हते गेले, आई आणि मनू गेल्या होत्या. मी जर हे केलं असतं ना अमोल, तर ती मीरा अक्कल शिकवायला आली असती मला बरोबर. मनूची काय कंडिशन आहे, घरात काय चाललंय, काय गरज आहे या सगळ्यात सण साजरे करायची. हे सगळं तिने केलं तर चालतंय. हे सगळं तिच्या आईने केलंय. पण मग तिने जायचं नव्हतं ना. मी सांगते ना तुला अमोल,
हे आदी आणि मीरा आता मनमानी करायला लागलेत. पैसे कमवतात ना आता, हॉस्पिटल सांभाळतात बाबांचं. आपण काय, आपण फाटकी माणसं. हे बघ, तुझं एक दिवस कौतुक झालं तर तू हे असं आनंदाने ऐकवतोयस. एक्स्ट्रा पैसे मिळत आहेत या कौतुकाचे तुला. दुरा मी खुश होतो, काहीतरी सांगत होतो तुला. मला नाही ऐकायचंय अमोल, बस. आता ना इन्कम वाढवण्याकडे लक्ष दे. मला नाही राहायचंय या घरात आता फार वेळ. इंडिपेंडेंट व्हायचंय. बघ ना, काही साईड बिझनेस जमतोय का ते बघ ना जरा. थोडं कामावर लक्ष दे. मी नाही फार वेळ इथे राहू शकत आता अमोल, प्लीज. आधी सौरभशी फोन झाला काय? तो आज येणार होता ना? हो अगं, मी मेसेज केलाय, तो येतोय. डोंट वरी, आज त्याचं काम होऊन जाईल. अहो असं कसं? तुम्ही आहे ना, मला सांगा, हे रिपोर्ट्स आहेत ना सगळे? हा नाही नाही, हे बघा मला सांगा, इथलं इन्चार्ज कोण आहे? हे बिल चुकीचं आहे, मला वाटत नाहीये. मी हे बिल भरणार नाही. एक मिनिट. काय झालंय? अहो काय आहे हे? अव्वाच्या सव्वा बिल लावून ठेवलेलं आहे आणि कुठल्या टेस्ट करायला लावलेत. हे बघा, मुळात आमच्या पेशंटला या टेस्टची गरजही नव्हती. नाही, पण डॉक्टरांनी सांगितलं म्हणजे त्याचं काहीतरी कारण असेल ना. हे बघा, आम्ही सेकंड ओपिनियन घेतलेलं आहे. यांची काहीच गरज नव्हती. अहो हे बघा ना, काही टेस्ट झालेल्या सुद्धा नाहीयेत, तरी तुम्ही चार्जेस लावलेत. काय? अहो झाल्या असतील टेस्ट तर त्याचे रिपोर्ट द्या ना, तेही तुम्ही दिले नाहीयेत. आणि हे असं टेस्टच्या नावाखाली तुम्ही काहीही बिल लावाल, हे आम्हाला कसं परवडेल? एक मिनिट, जरा शांत. मी जरा बिल बघू का प्लीज? एक मिनिट. तुम्हाला काय वाटलं, आम्हाला वाचायला येत नाही? सर्वसामान्यांना असं फसवायला लागलात तर कसं चालेल? हो, आम्ही आधी जे रिपोर्ट काढले होते ते इथे चालणार नाहीत असं म्हणाले. मग इथे आल्यावर आम्ही पुन्हा रिपोर्ट काढले. नाही, आम्हाला माहिती आहेत ना, तुमच्या लॅब ठरलेल्या असतात. त्यांचं आणि तुमचं साठवलोट असतं. कमिशन देतात ना ते. एक मिनिट. काय प्रॉब्लेम आहे? किती मोठ्याने बोलताय तुम्ही? फिश मार्केट नाही आहे, हॉस्पिटल आहे ना. मग काय प्रॉब्लेम आहे यांचा? डॉक्टर, त्यांचं म्हणणं आहे की त्यांना हे बिल वाढवून दिले. बघू. काय झालं? बरोबर आहेत की? हे बा, आमच्या हॉस्पिटलचे चार्जेस असेच आहेत. तुम्हाला जर का परवडत नसेल तर तुमच्या पेशंटला तुम्ही दुसरीकडे घेऊन जा, आमचं काहीच म्हणणं नाही. काय माहिती का, या लोकांशी असंच वागायला लागतं. मी बरोबर ओळखतो अशा लोकांना. पैसे भरायची वेळ आली ना की अशीच नाटकं करतात. त्यांना वाटतं की आपण दमदाटी केली तर आपण घाबरून जाऊ, यांची चालेल दमदाटी म्हणून. आज इतकी वर्ष चालवतोय मी हॉस्पिटल, मला बरोबर माहिती आहेत ना हे सगळे. बघा, तुम्ही एक काम करा, तुम्ही बिल भरा आणि तुमच्या पेशंटला घेऊन जा. आणि जोपर्यंत तुम्ही बिल भरत नाही तोपर्यंत पेशंटला डिस्चार्ज मिळणार नाही. आणि दुसरी गोष्ट, जर का वेळेवरती नेलं नाही तर रोजचे 50,000 रुपये एक्स्ट्रा चार्ज द्यायला लागतील, एवढं लक्षात ठेवा. डॉक्टर आहो? नाही आदिराज, काही कळव किंवा दया दाखवायची गरज नाहीये. मला अशा लोकांची चांगली पारख आहे. काय तुम्ही नवीन आहात म्हणून तुम्हाला कल्पना नाही, पण कसं डील करायचं ह्या अशा लोकांशी मला तुम्ही काय बघत उभे राहिलात? चला बिल भरा. डॉक्टर, एक मिनिट. तुम्ही असं नाही जाऊ शकत. जोपर्यंत त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत मी तुम्हाला इथून जाऊन देणार नाही. आदिराज, हे बघा डॉक्टर, ते पेशंटचे नातेवाईक आहेत. दे हॅव एव्हरी राईट टू नो. आणि हॉस्पिटल जरी आपलं असलं ना तरी ते पेशंटसाठी आहे. आपण पेशंट्सवरती उपचार करतो, उपकार नाही. आपण त्यांना उत्तर देण्यासाठी बांधील आहोत.
आणि मुद्दा इथे पैशांचा नाहीये. आपण डॉक्टरकीचा पेशा पत्करलाय ना, त्यामुळे त्यांच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं आपण द्यायलाच पाहिजे. आणि जोपर्यंत त्यांच्या प्रत्येक शंकेचं निरसन होत नाही तोपर्यंत ना तुम्ही इथून कुठे जाणार आहात ना मी. आदिराज, एवढं मोठं हॉस्पिटल चालवतोय आपण, अशा छोट्या मोठ्या कंप्लेंट्स येणारच. त्यांचा प्रॉब्लेम कसला आहे? बिलचा ना. मी जाता जाता अकाउंट्स डिपार्टमेंटला त्यांची कंप्लेंट पुटअप करतो, बघू काय होतं ते. नाही डॉक्टर, तुम्ही आत्ताच्या आत्ता त्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायचा. ठीक आहे. वासू. हा सर. डॉक्टर देशमुखांना ताबडतोब बोला म्हणून सांग. हा. आधी यांनी तक्रार केली म्हणून आपल्याला कळलं तरी, तर आतापर्यंत अशा किती लोकांकडून टेस्टच्या नावाखाली पैसे घेतले असतील काय माहिती. आणि बाबांना याबद्दल काही माहितीही नसेल. खरंय. नाही, आणि हे म्हणतायत त्याप्रमाणे खरंच विनाकारण टेस्ट केले असतील तर अशा पद्धतीने टेस्ट करून पैसे घेणं हे सुद्धा पेशंटना लुबाडणंच आहे ना. आणि इतकी वर्ष हे असंच चाललंय का? कोणाचंच याकडे लक्ष गेलं नाही. सगळ्यांनीच हात मिळवणी केली आहे कोणास ठाऊक. काय हो डॉक्टर वैशंपायन, हे जे सगळं चाललंय त्याला तुमचाही आशीर्वाद आहे का? डॉक्टर मीरा, वाटेल ते आरोप करू नका. गेले अनेक वर्ष मी ह्या फील्डमध्ये, शहरामध्ये माझी 4 हॉस्पिटल्स आहेत, नाव आहे मला, रेप्युटेशन आहे. हे बिनबुडाचे आरोप करताना जरा विचार करून करायचा. एक मिनिट. इथे तुमच्या अख्ख्या कारकिर्दीचा वगैरे काही प्रश्नच नाहीये. तुम्ही उगाच विषय बदलू नका. त्यांच्या बिलाचं काय ते बोला ना. असं कसं जास्त बिल आलं? हा, एरवी सगळीकडे लक्ष असतं तुमचं, हे कसं नजरेतनं सुटलं तुमच्या? लक्ष असते बरोबर आहे, पण ह्याचा माझ्याशी काय संबंध आहे? नाही, आजपर्यंत मी इतके वर्ष सुधीर बरोबर काम करतोय, पण माझ्यावरती कोणी अशी ॲलिगेशन्स केलेली नाहीत. दिस इज टू मच. आणि म्हणूनच मला असं वाटतं की बाबांना या सगळ्याची कल्पनाच नसेल. ते बिझी असताना, इथे हॉस्पिटलमध्ये नसताना त्यांच्या मागे काय घडतंय हे त्यांना माहीतच नसेल. पण मी सगळं सांगणार आहे बाबांना. या देशमुख या. काय चाललंय? ह्या असल्या बारीक सारीक गोष्टींसाठी मला बोलणी खायला लागतात, ते सुद्धा ज्याच्याशी माझा संबंध नाही अशा गोष्टींसाठी. हे बघा, पिलं बघा जरा. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या पेशंटच्या ज्या टेस्ट झालेल्या सुद्धा नाहीयेत त्याची बिलं लावले त्यांना. काय चाललंय? सर, मे बी प्रिंटिंग मध्ये मिस्टेक असेल. काय बोलते देशमुख तुम्ही? हे असं काहीतरी मूर्खासारखं बोलून तुम्ही एवढ्या मोठ्या हॉस्पिटलचं रेप्युटेशन घालवणार आहात का? त्याचा सगळ्याचा परिणाम उद्या सुधीरला भोगायला लागेल. करू तुमची कंप्लेंट, सांगू त्याला तुमचं नाव. सॉरी सर, पण आपली प्रोसिजरच आहे ना तशी. आपण काढलेल्या रिपोर्ट्सवरच ट्रीटमेंट करतो ना, त्यामुळे, आणि सगळ्या हॉस्पिटलमध्ये तसंच असतं, त्यामुळे परत रिपोर्ट्स काढायलाच लागतात. नाही, पण रिपोर्ट जर 24 तास आधीचे असतील तर ते ग्राह्य धरायला काय हरकत आहे? हा, नाही, आणि समजा तुम्ही टेस्ट करत असाल तर किमान यांना फाईलमध्ये रिपोर्ट्स तर द्या. रिपोर्ट्स न देता तुम्ही पैसे कसले घेता यांच्याकडनं? ह्या काय म्हणतायत ते बरोबर आहे, ह्याच्यामध्ये लक्ष घाला देशमुख. तरी सुद्धा डॉक्टर मीरा, पेशंटच्या टेस्टचे ऑथेंटिक रिपोर्ट आल्याशिवाय आपण ट्रीटमेंट चालू करू शकत नाही, असा नियम आहे आपल्या हॉस्पिटलचा. काय, शेवटी पेशंटचा जीव आपल्या हातात असतो. उद्या जर का त्याचं काही बरं वाईट झालं तर ते गळा कोणाचा धरणार? तुमचाच ना. वेल, तरी सुद्धा मी सुधीरशी बोलतो. जर का त्याला काही ऑब्जेक्शन नसेल तर मला बाहेरच्या लॅबचे रिपोर्ट सुद्धा चालतील. मी डॉक्टर सुधीरशी बोलून ये, ते म्हणाले तर हॉस्पिटलच्या नियमात बदल करू. मी पण बोलतो बाबांची, पण आधी यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. हा देशमुख, तुम्ही ह्यांचं बिल चेक करा आणि काय गडबड झाली असेल ती बघा. परत अशा सिली मिस्टेक्स झाल्या तर मी तुम्हाला सोडणार नाही. स्ट्रिक्ट ऍक्शन घेईन, लक्षात ठेवा. येस सर. निघा आता.
की डॉक्टर अगदी देवासारखे धावून आले. अहो, नाही याची काही गरज नाहीये. तुम्ही जा त्यांच्याबरोबर, तुमचं काम होईल आणि ते नवीन बिल जनरेट होईल ते भरून टाका. आदिराज, मला वाटतं ह्याच्या पुढे अशी चूक परत होणार नाही. मी जातीने लक्ष देईन बिलिंग डिपार्टमेंटमध्ये. नाही, तुम्ही आता त्याचं टेन्शन घेऊच नका, कारण मी सुद्धा आता लक्ष देईन. रॅन्डमली चेक करत जाईल. आणि मी आहे, मी ठेवीनच ना लक्ष. यापुढे एकाही पेशंटवर अन्याय होऊ द्यायचा नाही आपण. चांगलंय चांगलंय. तुम्ही दोघं मिळून सुधीरच्या खांद्यावरचा भार हलका करताय हे बघून त्यालाही आनंदच वाटेल. तर पेशंटच या दोघांची लुडबुड जास्तच वाढायला लागली. गरिबांची सेवा करायची म्हणे. हे भूत यांच्या डोक्यावरनं उतरत नसेल तर मला वेगळा उपाय करावा लागेल. सुधीरशी बोललं पाहिजे. हे असे सारखे अपमान झाले तर मी नाही सहन करणार.